वळूया पुढल्या बातमीकडे. अनेक वर्ष निवडणुका न लढवता पडद्यामागे काम करणारे संजय भेंडे आता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून विधान परिषद उमेदवारापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आता वरिष्ठ सभागृहापर्यंत पोहोचलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते एका अर्थानं अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्यानं काम केलं आणि अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने जी आहे ती संधी दिलेली आहे. संजय भेंडे एका अर्थानं सहकार क्षेत्रात काम केलं आणि त्यांना एका अर्थानं भाजपने जे आहे ते बक्षीस दिलं आहे. त्यांना उमेदवारी विधान परिषदेची मिळाली. काय भावना आहे? अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम केलं, ज्यावेळेस सत्ता नव्हती अशावेळी संघर्ष घडावर तुळशीपत्र ठेवून आपण काम केलं. आज एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली. काय प्रथम भावना आपली? निश्चितपणे याचा आनंद आहे. अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं, त्याच्यामुळे हा स्वभाव राहिलेला आहे की सातत्याने काम करत राहणं. संघाने किंवा पार्टीने जे जे काम सांगितलं ते निभावण्याचा प्रयत्न मी केला आणि आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने जे जे काम सांगितलं आहे ते काम पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला. या पलीकडच्याही काळात भारतीय जनता पार्टी जे सांगेल ते मी माझ्या स्वभावानुसार आणि माझ्या संस्कारानुसार मी हे काम करील असा विश्वास व्यक्त करतो. सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा हा पक्ष केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून त्याच अनुषंगाने मला ही संधी मिळाली. या संधीचं मी निश्चितपणे सोनं करील. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.